ओके. आय होप माझा आवाज येत असेल. प्रथमेश, आय एम ऑडिबल, करेक्ट? येस सर. ओके, वी कॅन स्टार्ट. तर आतापर्यंत आपण भरपूर सी लँग्वेजचा पार्ट बघितलाय, ज्याच्यामध्ये आपण सी लँग्वेजचं बेसिक कोडिंग वगैरे चालू केलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण आता फंक्शन वगैरे हा पार्ट सुद्धा संपवलेला आहे. ओके, तर त्याच्यानंतर आता ॲरे हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि थोडंसं लॉजिक बिल्डिंग वरती आपल्याला लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यासाठी जेवढं यायला पाहिजे होतं, म्हणजे लॉजिक बिल्डिंग तयार होताना हे कसं आहे की म्हणजे एका दिवसात होत नाही. याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करायला लागते. रोज रोज आपल्याला त्याचे प्रोग्राम्स करायला लागतात आणि एक स्टेप बाय स्टेप जायला लागतं. म्हणजे कंपायलेशन आलं पाहिजे, त्याच्यानंतर तुला डिबग करता आलं पाहिजे कोड, आणि त्याच्यानंतर तुला म्हणजे ब्रेक पॉइंट्स वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये लावता आले पाहिजे. डिबगिंग स्किल असलं पाहिजे. तर त्याच्या रिलेटेड व्हिडिओज वगैरे ते मी सेशन्स देईलच. तर आजचं मेन टॉपिक मी थोडंसं लॉजिक वरती बोलणार आहे की प्रोग्राम करताना टेक्निकल स्किल सोबतच लॉजिक सुद्धा आपल्याला वाढवायला लागतं. आणि ते सी लँग्वेज पासून तयारी करायची, बट गरजेचं नाही की फक्त सी लँग्वेज मध्येच अडकून राहायचंय. तर सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन आणि पीएचपी. पीएचपी सुद्धा तुम्हाला कॉलेजमध्ये असते. पीएचपी नाही आलं तरी एवढं काय नाही, कारण पीएचपीचं मार्केट आता एवढं राहिलं नाही जेवढं पायथॉन जावाचं आहे. तर सी, सी प्लस प्लस, जावा, पायथॉन ह्या 4 लँग्वेज वरती फोकस आपल्याला ठेवायचा आहे. लिनक्स आलं पाहिजे, मायस्क्यूएल आलं पाहिजे, बरोबर. आणि जसं मी सांगितलं की एक प्रोग्रामिंग लँग्वेज जर आली तर आपल्याला बाकीचे पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस चांगल्या पद्धतीने येतात. तर त्या गोष्टी तिथं असणार आहेत. तर आतापर्यंत आपण कुठले टॉपिक शिकलोय, तर डेटा टाईप आपण शिकलोय, ऑपरेटर आपण शिकलोय, त्याच्यानंतर लूप्स आपण शिकलोय, इफ अँड एल्स आपण शिकलोय, आणि त्याच्यानंतर फंक्शन हा पण टॉपिक आपण शिकलोय. तर याच्यामध्ये व्हेरियस प्रोग्राम्स आपले झालेत, आणि त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगच नाही तर बाकीच्या पण आपण सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या की लॉजिक कसं चालू करायचं. तर लॉजिक बिल्डिंगसाठी मी तुम्हाला काही प्रोग्राम्स रोज देत होतो. 5 प्रोग्राम, 10 प्रोग्राम हे मी त्याच्यामध्ये देत होतो. ओके, तर त्या गोष्टी असणार आहेत. ठीक आहे. तर आज आपण हे चालू करणार आहे, म्हणजे की आज आपण हे चालू करणार आहे की फॉर लूप तर येतो, बट नेस्टेड फॉर लूप काय असतो, म्हणजे नेस्टेड फॉर लूप कसं चालणार आहे, आणि नेस्टेड फॉर लूपचे लॉजिक बिल्डिंगचे प्रॉब्लेम्स. ओके, तर त्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. एकच मिनिट. ओके, let me share screen. ओके, तर आपण ज्या पद्धतीने लूप शिकलो, तर तसंच फॉर लूप पण असतो, नेस्टेड लूप पण असतो. तर लेट्स से फॉर आहे, फॉर लूप आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 2 किंवा 3, आणि आपण आय प्लस प्लस करतोय. ओके, आणि इथं मी काय करतोय, पर्सेंट डी म्हणण्यापेक्षा एक स्टार प्रिंट करतोय. ओके, जास्त काय प्रिंट करत नाही, स्टार प्रिंट करतो. याच्यामध्ये काय प्रिंट होईल रे, कसं प्रिंट होणार आहे, म्हणजे एका सिंपल फॉर लूप आहे, आता याच्यामध्ये प्रिंट काय होईल? स्टार प्रिंट होणार 1 स्टार 2 स्टार किती पर्यंत? 3 पर्यंत. 3 स्टार प्रिंट होतील. ओके, आता मला ह्याच गोष्टी परत परत पाहिजेत, तर मी काय करणार, ह्याच गोष्टी मला पुन्हा पुन्हा पाहिजेत, तर मी काय करणार, एक लूप लिहिणार, बरोबर. ओके,
तर मी काय करतोय, आणखी एक लूप लिहितोय, फॉर j इक्वल टू 0, j लेस दॅन 3 आणि j प्लस प्लस. ओके. आणि त्या लूपला सांगतोय की जे आधी लिहिलं होतं ना, तर ते परत परत कर. ओके. ओके. तर आतला लूप काय करतोय माझं, हे प्रिंट करतोय. बट तेच मला परत परत जर करायचं होतं, तर मी काय केलंय, बाहेरच्या लूपला सांगितलंय. ओके. तर हा काय करतोय, तुझा आतला लूप काय करतोय की कॉलम प्रिंट करतोय. कॉलम म्हणजेच काय की लेट्स से हा झाला कॉलम 0, नंतर 1, नंतर 2, बरोबर. आणि रो तुझी कुठली झाली, ही. समजलं. तर या कन्सेप्टला काय म्हणतात, नेस्टेड लूप. आणि नेस्टेड लूप हा फॉरच नसतो, तर व्हाईल पण तू यूज करू शकतो. ओके. तर ह्या प्रोग्रामचा आउटपुट काय येणार आहे, एवढा येणार आहे. आता हे प्रिंट करताना तुला इथं स्टार स्टार जर तू नीट प्रिंट नाही केले, /n जर प्रिंट नाही केलं, तर काय होणार आहे, ते तुला बरोबर नाही दिसणार. मग तू काय करू शकतो, इथं ज्यावेळेस 3 स्टार प्रिंट होत आहेत, त्याच्या खाली इथं तू प्रिंट न्यू लाईन टाकू शकतो. ओके. म्हणजे 3 स्टार प्रिंट कर लूप मध्ये आल्यानंतर, आणि आपण काय सांगतोय, न्यू लाईन ला जा. ओके. समजलंय? येस ऑर नो? येस येस सर. त्याच्यामुळं नेस्टेड लूप शिकताना एक लूप आधी शिकायचं आहे. म्हणजे इंटरनल लूपचं आउटपुट तर तुला कॉन्फिडेंटली येतायच आहे. ते प्रिंट केलं म्हणजे काय की आपल्याला एवढं प्रिंट करता येतंय. ओके. तो लूप कसा एक्झिक्यूट होतोय, नोटबुक वरती तू त्याला बघू शकतो की आईची व्हॅल्यू कशी कशी पुढे जाते, ऑटो इन्क्रीमेंट कसा होतो, लूपमध्ये तो परत कसा इटरेट होतो आणि प्रिंट कसा करतो. तर लॉजिक बिल्ड होताना हा पण पार्ट खूप महत्वाचा आहे. म्हणजे फक्त लूप येऊन चालत नाही, तर नेस्टेड लूप सुद्धा आलं पाहिजे. मग नेस्टेड लूप पण एका लेवलचा, दुसऱ्या लेवलचा आणि तिसऱ्या लेवलचा, 3-4 लेवल पर्यंत नेस्टेड लूप आलं पाहिजे. ओके. आता हे सुद्धा परत परत पाहिजे, तर तू आणखी लूप वाढवू शकतो. ओके. तर आता मी फक्त 2 फॉर लूपचे एक्झाम्पल सांगितलंय. सेम यू कॅन यूज व्हाईल अँड यू कॅन डू नेस्टेड आउटपुट. ओके. तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की इनर लूप जो आहे ना, तो तुझ्या कॉलमचं काम करतो. कशाचं काम करतो? कॉलमचं. म्हणजे रो आणि कॉलम आहेत ना हे, तर याला तू मॅट्रिक्स व्ह्यू म्हणू शकतो, रो आणि कॉलम. तर इनर लूप जो आहे, तो तुझं काय काम करतोय, कॉलमचं काम करतो. हे लिहून घ्यायचं नोटबुक मध्ये, की इनर लूप ऑलवेज काय करणार आहे, कॉलमचं काम करणार. बाहेरचा जो रो आहे, तो काय करणार आहे, ऑलवेज रोचं काम करणार. सुरुवातीची रो म्हणजे 0, तो आता आला, 3 स्टार प्रिंट करणार, नंतर /n प्रिंट करणार, नंतर काय होणार, परत तो बाहेर जाईल, नंतर काय होईल, दुसरा रो. ओके. समजलंय? समजलंय येस प्रथमेश? सर येस. तर हे जे आहे फॉर लूपचं, मी आता सिंपल एक्झाम्पल सांगितलं, तू स्टार वाढवू शकतो. म्हणजे लेट्स से मला 5 चा मॅट्रिक्स पाहिजे, तर मी इथं 5 करू शकतो, बरोबर. म्हणजेच काय होईल की इथं आणखी वाढेल, 3 आणि 4 आणि हा स्टार स्टार पण वाढते. ओके. आणि हे जे आहे, म्हणजे आजचा जो प्रोग्राम आहे, हा तुला खूप महत्वाचा आहे. ओके. लॉजिक बिल्डिंग साठी. म्हणजे असे खूप सारे व्हिडिओज वगैरे आहेत आधीचे पण, नेस्टेड लूप्स वगैरे वरती आपण खूप सारे सेशन घेतले, किंवा लॉजिक बिल्डिंग वर खूप सारे सेशन घेतले. बट यू शुड अंडरस्टँड दिस, आणि लूप समजणं महत्वाचं आहे याच्यामध्ये. ओके. जर पहिला लूप जर नीट समजला, तर तुला नेस्टेड समजा. नेस्टेड मध्ये आतापर्यंत आपण फक्त 2 लूप लिहिलंय, एक आउटर लूप, एक इनसाइड लूप. ओके. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो,
आणखी पण लूप लिहू शकतो, त्याचा आपण थर्ड लेवल लूप म्हणतो किंवा फोर्थ लेवल लूप. आणखी लूपच्या आतमध्ये लूप, लूपच्या आतमध्ये लूप, लूपच्या आतमध्ये लूप, असं आपण लिहू शकतो. ओके, तर या कन्सेप्टला काय म्हणायचंय? नेस्टेड लूप. आणि आपण कुठला कन्सेप्ट बघितलाय? नेस्टेड फॉर लूप. काय बघितलंय आपण? नेस्टेड फॉर लूप. क्लिअर आहे प्रथमेश? येस सर. ओके, आता जसं मी स्टार सांगितलं ना, तसंच जर तसंच मला काय करायचंय, आता हा प्रोग्राम तर तुम्ही लिहिलाच असा. आता प्रिंट एफ वगैरे मी सगळं काही लिहित नाही, तो मी फक्त मेन सिंटॅक्सचा पार्ट लिहितो किंवा लॉजिकचा पार्ट लिहितो. आता मला ह्या प्रोग्राम मध्ये मला फक्त वन प्रिंट करायचंय. लेट से स्टारच्या जागेवर वन प्रिंट करायचं. काय करायला लागेल मला? म्हणजे व्हॉट आउटपुट आय एम एक्सपेक्टिंग लाईक दिस, 1 1 1 1, 4 वेळा 1, असं पाहिजे मला. काय करायला लागेल आउटपुट प्रोग्राम मध्ये? स्टारच्या जागेवर टाकू. स्टारच्या जागेवर मला काय करायला लागेल? 1. सिंटॅक्स सांगा डायरेक्ट. काय येईल? प्रिंट एफ प्रिंट एफ 1. %1. बरोबर. %1 पण नाही, फक्त 1 येईल. ओके ओके, क्लिअर आहे. आता मला असं पाहिजे, लेट से मला याच्यानुसार पाहिजे. याच्यामध्ये एक प्रोग्राम मध्ये एक चूक केली आपण, 4च होते, तर मग 4च येईल ना इथं. बरोबर, 4 वेळा येईल. आता मला असं आउटपुट पाहिजे, काय चेंज होईल? आणि इथून पुढे तुमचं लॉजिकल थिंकिंग चालू झालं पाहिजे. याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. पहिला प्रोग्राम जर समजला तर तुम्ही पटापट आन्सर देणार, नाहीतर मग थोडासा गडबड होणार. आणि पहिला प्रोग्रामच नाही, आतापर्यंत सगळं जे तुम्ही सी शिकलात ते जर तुम्हाला नीट आलं तर तुम्ही ते करू शकता. ओके, तर आता मला सांगा, मला आउटपुट पाहिजे असं तर या प्रोग्राम मध्ये काय चेंज होईल? म्हणजे मला पहिल्या रोला पाहिजे 0 0, दुसऱ्या रोला पाहिजे 1, तिसऱ्या रोला पाहिजे 2 आणि चौथ्या रोला पाहिजे 3. आता काय चेंज होईल याच्यामध्ये? हम्म व डबल कोट मध्ये 0 एन करून परत 1 2 असं. अभिरा, तुला काय वाटतंय? तू उशिरा जॉईन केले, तुला समजलंय का काय चाललंय? नाही सर, मला नाही कळत. उशिरा जॉईन केलं ना. हो, सॉरी सर. ठीक आहे. तर रिपीट नाही करत मी. आज तू जॉईन उशिरा केलाय तर तुला रेकॉर्डिंग मधूनच बघायचंय. आय विल नॉट रेकॉर्ड, रिपीट इट, करेक्ट. तर याच्यामध्ये फॉर लूप 2 घेतलेत आपण. प्रथमेश, तुझ्या माहितीसाठी आपण एक मला सांग, जे ची व्हॅल्यू आणि आय ची व्हॅल्यू ही काय आहे? म्हणजे पहिल्या लूपला काय असणार? जे सुरुवातीला काय आहे? 0 आहे, जे बरोबर. 0 आय ची व्हॅल्यू काय आहे? 0 आहे, बरोबर. सुरुवातीला फर्स्ट. हो 0. आता मी काय सांगितले, आउटर लूप जो आहे तो कशाचं काम करतोय? कॉलन. आउटर लूप जो आहे तो रोचं काम करतोय रोज. आणि इनर लूप जो आहे तो कॉलमचं काम करतोय. मग तू जर लक्षात घेतलं नीट, तर आउटर लूप म्हणजे जे, त्याला जर मी इथं प्रिंट केलं तर काय होणार आहे? %d, आणि त्याला मी काय म्हणतोय की जे प्रिंट कर, जे ची व्हॅल्यू प्रिंट. आता मला सांग, आता प्रोग्राम बघ कसा चालतोय की जे ची व्हॅल्यू काय 0 आहे. ओके, आत येईल. नंतर प्रत्येक कॉलमला तो काय टाकत चालणार आहे? 1 2 3.
नाही, प्रत्येक कॉलमला तो काय करणार आहे, जे ची व्हॅल्यू टाकणार आहे. जे इथं ची झिरो व्हॅल्यू आहे टाकणार. ना, जे ची हो व्हॅल्यू काय 0 आहे ना पहिल्या इटरेशनला, हो 0. 0 टाकेल. आता परत पुढच्या इटरेशनला जाईल, जे ची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. 1 1 त्याच्यानंतर तो काय करेल, इथं 1 2 1 करेल. 1 टाकत चालेल. समजलं? हो तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे. ओके ओके, क्लिअर आहे? आता हे हे जे जे कसं आलंय समजलंय ना, इथं प्रिंट एफ म्हणजे जे ची व्हॅल्यू आपण प्रिंट केली प्रत्येक वेळेस. ओके, आता जर मी इथं ह्या प्रोग्राम मध्ये जर आय ची व्हॅल्यू प्रिंट केली तर आउटपुट काय येईल? म्हणजेच जे ची प्रिंट न करता मी आय ची व्हॅल्यू प्रिंट केली तर काय होईल आउटपुट? आणि हा खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. मी फक्त 4 लाईन मध्ये तुमचे 20-25 प्रोग्राम फिरवू शकतो. कारण याच्यामध्ये लॉजिक प्रत्येक ठिकाणी वेगळं होतं आणि इथं तुम्हाला डोकंच लावायला लागणार आहे. रॅन्डमली काहीच चालत नाही. त्याच्यानंतर इथं अभ्यासच लागतो किंवा तुम्हाला प्रोग्राम बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर तुम्हाला लॉजिक कधीच डेव्हलप होणार नाही. त्याच्यामुळे वेळ, अभ्यास आणि परफेक्शन आणि त्याच्यानंतर हार्डवर्क या गोष्टी गरजेच्या आहेत, की आपण प्रॉपर करतोय गोष्टी, नोट्स वगैरे काढतोय आणि थोडे एफर्ट्स आपण त्या डिरेक्शनने देतोय. कारण खूप सारे एफर्ट्स टाकल्यानंतरच प्रोग्रामिंग जमतं आणि प्रोग्रामिंग जमलं तर सगळंच जमतं. ओके, प्रोग्रामिंग नाही आलं तर काहीच जमत नाही. म्हणजे कम्प्युटरचा कोर्स वगैरे जरी केला आणि प्रोग्रामिंग जर येत नाही तर आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे फक्त कोर्स येणं महत्वाचं नाहीये, स्किल सेट असणं महत्वाचं आहे. ओके, तर त्या गोष्टी आहेत. आता मला काय सांगायचं होतं, की ह्या प्रोग्राममध्ये जे प्रिंट केल्यानंतरचं आउटपुट आपण बघितलं. जर मी आय प्रिंट केला तर आउटपुट काय येईल? हं? सांगा, आउटपुट काय येईल? जेच्या ऐवजी मी आय प्रिंट केला. 0 0 1 1 असंच 2 2 पहिलं आलं तसं. नाही, नीट बघ ना तू. रो टेम्परे वाईज काय कर, टेम्परे काय कर, हे काढून टाक. चल, टेम्परे हे काढून टाक. या प्रोग्रामचं आउटपुट काय येईल? 0 पासून चालू केलं, 4च्या आधी संपवलं म्हणजे काय येणार आहे? आय प्रिंट केलाय, सिंपल आहे ना, याचं यायला पाहिजे. अभिरा, आउटपुट काय येईल याचं? सर रो वाईज 0 आधी येणार. परत त्या रो आहे ते शेजारी येऊ दे, बाकीचं मी कमेंट केलंय. मला एकच सिंगल लूपचं आउटपुट सांग. सिंगल लूपचं आउटपुट काय येणार आहे इथं? 0 1 2 3. हा, मग एवढं तर झेपायला पाहिजे ना. 0 1 2 3. ओके, बरोबर. त्याच्यानंतर मी नेक्स्ट लाईनला जातोय म्हणजे एंटर मारतोय. ओके, एंटर मारला, कंट्रोलर माझा खाली येईल. ओके, आता मी सांगतोय की आधी 0 होता, त्याच्यामुळे 0 रोला म्हणजे पहिल्या रोला त्यांनी ते टाकलं. नंतर जे ची व्हॅल्यू प्लस प्लस झाली म्हणजे काय झाली, 1 झाली. पहिल्या रोला गेला. परत काय होणार आहे रे? आय इनिशियलाइज झालं ना परत. समजलं का? परत काय होतंय, आय 0ला जातोय आणि 3 पर्यंत जातोय म्हणजे प्रत्येक वेळेस 0 1 2 1 3 2 3. हे आउटपुट तुमचं येणार आहे प्रत्येक लूपला. ओके, समजलं का? येस सर. अभिरा, समजलं का? येस सर. आता पुढचं आउटपुटचा आन्सर सांगशील येस सर म्हटली तर. इंटरेस्टिंग. ओके, आता थोडस विचार करा, टाइम घ्या, पण याचं आउटपुट बरोबर सांगा. ओके, मला आउटपुट असं पाहिजे. मला पाहिजे 0 0 1 1 2 2 3 3. इथं पाहिजे मला 0 1 1 1
0 0 0 0 2 0 3 इथे 1 0 1 1 1 2 1 3 इथे येईल 2 0 2 1 2 2 2 3 3 3 1 2 3 3. ओके, समजलंय? मला हे आउटपुट पाहिजे. आता या प्रोग्राम मध्ये काय चेंज होऊ शकतो हे तुम्ही सांगायचंय मला. ओके, ओके, सांगा काय चेंज होईल या प्रोग्राम मध्ये. आणि हे सगळे तुम्हाला पण करायचंय, म्हणजे नोटबुक वगैरे लिहून. सुरुवातीचा प्रोग्राम जो आहे ना, ज्याला तू अवेलेबल नव्हते, तर तो प्रोग्राम जर समजला, आय आणि जे च्या व्हॅल्यू आपण रो आणि कॉलम कसं आहे हे जर समजलं, तर तुम्हाला हे सगळे प्रोग्राम इझिली समजणार आहेत. खूप अवघड नाही, बट लॉजिक महत्वाचं आहे. म्हणजे 6 लाईनचाच प्रोग्राम आहे, बट याच्यामध्ये लॉजिक माहित असणं गरजेचं आहे. आता सर प्रिंट एफ मध्ये %d केले तिथं डबल %d कॉमा आय कॉमा जे असं केलं तरी आय कॉमा जे जे की जे कॉमा आहे. आय कॉमा जेच आय कॉमा जे जे केलं तर काय? जे कॉम आय कॉमा जे केलं तर 0 1 2 3 0 0 0 1 0 2 0 3 1 0 असं येईल. बर, की जे कॉमा आहे येईल. ठीक आहे, पण ठीक आहे, म्हणजे ऍटलिस्ट तू तिथपर्यंत गेला. आता इथं बघ, मी काय करतोय %d. ओके, आणखी एक घेतला आणि मी काय सांगतोय, आय आणि जे दोन्ही पण प्रिंट. आता आय ची जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला कळली, की प्रत्येक इटरेशनला काय आहे रे, 0 1 2 आणि 3 ही आय ची व्हॅल्यू आहे. ओके, आता मला जे ची व्हॅल्यू पण त्याच्यासोबत लावायची. ओके, जे ची व्हॅल्यू पण जर मी लावली तर काय होईल, 0 1 0 0 0 1 0 2 आणि 0 3. ओके, कारण जे ची व्हॅल्यू काय दरवेळेस 0 आहे. ओके, जे ची व्हॅल्यू दरवेळेस 0 आहे. आता परत आय ची व्हॅल्यू काय होणार आहे, 0 1 2 आणि 3. त्याच्यानंतर इथं मला आता काय पाहिजे रे, 1 पाहिजे. म्हणजे मला काय पाहिजे, इथं जे ची व्हॅल्यू पाहिजे. ओके, म्हणून काय येणार आहे इथं, आय कॉमा जे न येता जे कॉमा आय येणार आहे. समजलं? करेक्ट आहे का? येस 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 हे खूप महत्वाचं आहे बरं का. हे MCS झाल्यानंतर पण पोरांना येत नाही, ही शोकांतिका आहे. ओके, मास्टर डिग्री असेल, इंजिनिअरिंग असेल, तरी हे जे तुम्हाला आता येते हे येत नाही. आणि विचारून बघा जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल तर. सिंपल सिंपल गोष्टी असतात, छोटे छोटे प्रोग्राम असतात, बट फक्त कॉलेजचा कोर्स केला म्हणजे आपल्याला प्रोग्रामिंग येत नसतं. त्यासाठी खूप सारे एफर्ट्स टाकायला लागतात, छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायला लागतात आणि प्रोग्राम करायला लागतं, हँड्स ऑन करायला लागतो. फक्त प्रोग्राम बघून वगैरे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि छोट्या छोटी गोष्टीतून सुरुवात करायची आहे. हळूहळू गोष्टी चालत जातील, तुम्हाला पण समजत जाईल. जसं आता मी हे लिहिलंय, इथं प्रोग्राम तसंच रन नाही होणार आहे. तुम्हाला जर इथं स्पेस पाहिजे तर मग मी स्लॅश टॅब पण इथं टाकू शकतो. बरोबर, प्रत्येक %d झाल्यानंतर मी एक इथं /t पण यूज करू शकतो. ओके, तुम्ही काय करू शकतो, एक /t पण यूज करू शकतो आतमध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला असं आउटपुट मिळेल. म्हणजे फॉर्मॅट वगैरे करा प्रॉपर, प्रॉपर रन वगैरे करून बघा. ओके,
अभिरा प्रोग्राम समजलाय हा आय कॉमा जे हो किंवा सर. जे कॉमा आहे इथं मी आय थिंक आता हे केलं जे कॉमा आहे ओके. आता आणखी इंटरेस्टिंग करू. ठीक आहे. लॉजिक बिल्डिंगचं आहे आज पूर्ण. याच्यावरती आधीचे पण खूप सारे सेशन्स तुम्हाला सापडतील. बट थोडंसं आणखी आपण इंटरेस्टिंग करू प्रोग्राम. ओके. मला काय हवंय ना, मला असं आउटपुट हवंय 0 0. त्याच्यानंतर मला हवंय 1 1. त्याच्यानंतर मला हवंय 2 2. त्याच्यानंतर मला हवंय 3 3. ओके. काय येईल आउटपुट प्रोग्राम मध्ये काय चेंज येईल किंवा काय येईल याचा प्रोग्राम कसा करायचा समजलंय? म्हणजे काय मला काय हवंय की डायगोनल व्हॅल्यू पाहिजेत 0 0 1 1 2 2 3 3. बाकीचं पसारा नाही पाहिजे मला प्रोग्रामच्या आउटपुट मध्ये. कसं येईल हे? प्रथमेश TYBCS ला आहेस तू? सर फॉर लूप नंतर प्रिंट एफ करून डबल कोट टाकायचं फक्त हम्म. आणि परत तसंच प्रिंट एफ करून स्लॅश डी डी असं होईल का फक्त त्याने मग? त्याने होईल का? त्याने होईल? होईल. सिंपल गोष्ट आहे बघ की तुला काय करायचंय लॉजिक असं लाव की आय आणि जे ची व्हॅल्यू काय आहे सिंपल आहे तरच प्रिंट कर. बरोबर. सेम जर आहे दोघांची व्हॅल्यू तरच प्रिंट करायचं ना आपल्याला. इतर वेळेस प्रिंट नाही करायचं. मग काय करशील तू? येस. फॉर लूपच्या आतमध्ये इथं येशील. लूपच्या आतमध्ये तुला आय आणि जे चे दोघांच्या पण व्हॅल्यू आहेत. मग इथं तू काय लावशील इफ कंडिशन लावशील. इफ. दॅट इज लाईक कंडिशनल स्टेटमेंट. हे सुद्धा आपलं झालंय म्हणजे मी टॉपिक प्रॉपर त्याच्यावरती घेतला नव्हता. बट यू कॅन आय थिंक थोडेसे तुमचे प्रोग्राम्स याच्यावरती झाले. इफ आय इक्वल टू जे देन ओनली प्रिंट अदरवाईज डोंट प्रिंट. म्हणजे काय एल जर असेल तर प्रिंट नको करू किंवा एम्प्टी प्रिंट कर. ओके. इफ एल्स आपण म्हणजे रिअल लाईफ मध्ये पण लावतो ना की जर हे असं असेल तर तसं. जर नसेल तर काहीच नाही. सिंपल गोष्टी आपण लावतो ना. जर नथिंग एल्स मध्ये काय कर प्रिंट करू नको काहीच. सिंपल. समजलंय? आय येस. आणि जे असेल तरच प्रिंट होणार आहे. अदरवाईज प्रिंट होणार आहे का? नाही. मग तोच आउटपुट असेल. कळालं? येस सर. नोटबुक घेऊन बसा आज. नोटबुक घेऊन बसा. 30 तारखेपर्यंत जेवढे प्रोग्राम झालेत त्याच्यामधलंच तुमची असाइनमेंट होईल. बट प्रोग्राम आलेच पाहिजेत. ओके. तर म्हणजे फक्त टाइम वाया नाही गेला पाहिजे आपला. तुम्ही 30 मिनिटं 1 अवर प्रोग्राम करताय किंवा सेशन्स अटेंड करताय बट त्याच्यानंतर 3 तास तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेस तुमचं लॉजिक वाढेल. ओके. आता आपण फक्त 60% सी प्रोग्रामिंग शिकलोय. पण ते 60% मधलं तुम्हाला किती येत आहे म्हणजे आन्सर्स देताना आपलं परफेक्शन असलं पाहिजे. ओके. तर त्या गोष्टी आहेत. थोडंसं अॅनलाइज करायला लागणार की आपण काय करतोय, किती इम्पॉर्टन्स देतोय, आपण बुक्स जे सांगितले ते बघतोय का, आपण व्हिडिओ जे सांगितले ते बघतोय का, आपण प्रोग्राम जे ते खरंच करतोय का, किंवा आपण जर कॉपी पेस्ट करून करतोय तर मग आपल्याला ते खरंच त्याचा फायदा होणार आहे का, आपल्याला नोटबुक घेऊनच बसायचं आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. स्किल्स जे आहे ते म्हणजे असंच येणार नाही. त्याच्यासाठी एफर्ट्स लागतात. मग ते एफर्ट्स आपल्याला कसे टाकायचे आणि कुठल्या डिरेक्शनने टाकायचे हे कळणं महत्वाचं आहे. म्हणजे अभ्यास करण्यापेक्षा अभ्यास कसा करायचा आणि कशा स्किल सेट आपण घेत जायचंय पुढे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हे मी प्रत्येक बॅचच्या स्टुडंटला सांगतो. काही स्टुडंट्स त्याला फॉलो करतात, काही करत नाहीत किंवा जे करतात ते प्रॉपर डिरेक्शनने तिथपर्यंत जातात किंवा त्यांना त्याचं बेनिफिट पण मिळतं. तर मेन म्हणजे काय की स्टेप्स फॉलो करा. स्टेप्स अनफॉलो करू नका किंवा म्हणजे त्याच्यामध्ये
तुमचा प्रॉपर डिसिप्लिन असला पाहिजे किंवा जे सांगितले त्या गोष्टी फॉलो झाल्या पाहिजे. तर ते आहे. ओके. तर आता आउटपुट कसं आलंय, या अशा पद्धतीने आउटपुट आलेलं. आता याच्यामध्ये तुम्ही किती पण प्रॉब्लेम स्टेटमेंट करू शकता. म्हणजे मला पुढचं आउटपुट असं पाहिजे की, आता तो मी तुम्हाला असाइनमेंट सांगतो. ओके, मला लोअर ट्रायंगल पाहिजे. आता मला काय पाहिजे, लोअर ट्रायंगल. म्हणजे मला इथं 0 0 होतं ना, मग इथं मला पाहिजे 1 0. ओके, 1 1. तर इथं मला पाहिजे 2 0 2 1 आणि त्याच्यानंतर मग 2 2. इथं मला पाहिजे 3 0 3 1 3 2. ओके, हा काय झाला, लोअर ट्रायंगल. लोअर ट्रायंगल. ओके, हा प्रिंट करा. पुढचा मग अप्पर ट्रायंगल, म्हणजे हा पार्ट, खालचा पार्ट प्रिंट न करता वरचा पार्ट प्रिंट करा. ओके, डायगोनलच्या वरचा पार्ट. तर मग तो कसा येणार, मग तिथं परत तुमचं इफ आणि एल्स तिथं वाढणार आहे. तर लॉजिक बिल्डिंग महत्वाचं आहे. हा, बोला ना. आय लेस दॅन इक्वल टू जे असलं हा, ते येईल ना तसं. ते असाइनमेंट मध्ये सॉल्व्ह करायचं. बरोबर आहे तुझं लॉजिक. आता ते आय लेस दॅन जे येणार की जे लेस दॅन आय येणार किंवा तिथे इक्वल टू ची पण कंडिशन येणार, हे तुम्ही लॉजिक मध्ये करायचं सॉल्व्ह. ओके, प्रोग्राम रन करताना. आय वॉन्ट दॅट प्रोग्राम. ओके, बट गुड आहे, म्हणजे थॉट प्रोसेस तुमची बिल्ड होतीये. बट थॉट प्रोसेस बिल्ड होताना परफेक्शन कडे पाहिजे मला. म्हणजे आपला प्रत्येक स्टुडंट जो आहे तो ओळखला गेला पाहिजे की तो VMV चा स्टुडंट आहे किंवा महेश सरांकडनं तो शिकलाय. तर त्या ठिकाणी तुमचं प्रोग्रामिंग असलं पाहिजे. ओके, परफेक्शन महत्वाचं आहे. हे आत्ता जे शिकतायत तेच सी नाहीये, किंवा जरी मी 60% म्हणत असलो तरी पण फक्त तेवढं सी लँग्वेज नाहीये, खूप मोठं आहे सी लँग्वेज. बट ह्या काही गोष्टी मॅन्डेटरी आहेत. म्हणजे अभ्यास करताना आपल्याला ते असतं ना की एक पर्टिक्युलर सिनारिओ आपल्याला समजला तर तो यूज करून आपण काही पण करू शकतो. ओके, तर तसं आहे. म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही नीट जर केलं प्रॉपर गोष्टीने, तुम्ही नोट्स प्रिपेअर केला. नोट्स प्रिपेअर करताना आपण काय काय बघितलं की सी लँग्वेज म्हणजे काय, सी लँग्वेजची हिस्ट्री कशी आली, डेनिस रिचीला काय काय प्रॉब्लेम आली, त्याच्या आधी काय काय प्रॉब्लेम्स होते, टाईपलेस लँग्वेजेस होत्या, त्या त्यांनी कशा ओव्हरकम केल्या. नंतर इंडस्ट्री IT हे कसं इव्हॅल्युएट झाला. त्याच्यानंतर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आली, जी सी लँग्वेज मध्ये लिहिली गेली होती. त्याच्यानंतर खूप सारे ऑपरेटिंग सिस्टीम्स आल्या. मग सी लँग्वेजचं महत्व काय, डिव्हाइस ड्रायव्हर वगैरे सगळे सी लँग्वेज मध्ये लिहिले. सी लँग्वेजचं व्हर्जन अजून निघालं नाही, जसं C++ जावाचं निघालं. तर अशा खूप साऱ्या गोष्टी तिथं आल्या. आणि मग सी लँग्वेज इज अन मदर ऑफ ऑल कम्प्युटर लँग्वेजेस. म्हणजे सी लँग्वेजला ही एक ओरिजिनल लँग्वेज म्हटलं जातं. ओके, कारण सी लँग्वेज ही पहिली लँग्वेज आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यापासून खूप सारे लँग्वेज आल्या. प्रोसी ओरिएंटेड लँग्वेज सी आहे, मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड आलं C++, त्याच्यात जावा सुद्धा आलं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज, लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आणि हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. याच्यामध्ये खूप साऱ्या इव्हॅल्युएशन होत गेलं. तर सी लँग्वेज ही आहे, मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज पण म्हटलं जातं सीला, किंवा लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलं जातं. मशीनच्या जवळची जी लँग्वेज आहे त्याच्यानुसार या लेवल्स ठरतात. जावा ही हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, किंवा .NET ही हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, तर तशा पद्धतीने त्याच्यामध्ये गोष्टी असतात. तर सी लँग्वेजचं मग कंपायलर वगैरे कसं आलं, कुठला पण प्रोग्राम लिहायचा आहे तर आपल्याला एडिटर लागतो, आपल्याला कंपायलर लागतो, आपल्याला मशीन लागतो. त्याच्यासाठी मग आपण ऑपरेटिंग सिस्टीमचे पण खूप सारे कन्सेप्ट सुरुवातीला शिकलो, की ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कशी करायची, आपल्याला प्रोग्रामिंग लिनक्समध्येच काय करायचं, कारण इंडस्ट्रीमध्ये लिनक्स ही जास्त यूज केली जाते. ओके, त्याच्यानंतर मग आपण सी लँग्वेजचं प्रोग्रामिंग चालू केलं. टूल चेन आपण शिकलो, की एडिटर, नंतर प्री प्रोसेसर, लिंकर, लोडर, आणि त्याच्यानंतर मग रॅम वरती प्रोग्राम रन होतो. प्रोग्राम रन होत असताना प्रोग्राम सेव्ह आपण फाईलमध्ये करतो. .c नावाने आपल्याला प्रोग्राम सेव्ह करायला लागतो. पण आपण कंपायलर पण लागतं, कारण कम्प्युटरला ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेज समजत नाही, त्याला मशीन लँग्वेज समजते. मग तो कन्वर्ट झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय शिकलो होतो की कंपायलर लागतो.
तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. काही गोष्टी मी रिपीट सांगतो, परत परत सांगतो, बट त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके. त्या स्किप झाल्या नाही पाहिजे. प्रोग्राम मग आपण हॅलो वर्ड शिकलो. हॅलो वर्ड कसा एक्झिक्यूट होतो, परत आपल्याला आउटपुट कसे मिळतं, डॉट आउट फाईल आपल्याला कशी रन करायला लागते. एक्झिक्युटेबल फाईल जी विंडोजमध्ये .exe असते, लिनक्समध्ये .out फाईल असते. ती आपण रन करतो, जी आपल्याला कोण देतं? कंपायलर देतं. ओके. कन्वर्ट वगैरे केल्यानंतर आणि मग आपण प्रोग्राम रन करतो. आउटपुट आल्यानंतर मग आपण हे सगळं बघतो. तर आपण व्हेरियस त्याचे मग कन्सेप्ट वगैरे चालू केलं. कीवर्ड्स आपण शिकलो, व्हेरिएबल्स आपण शिकलो, आयडेंटिफायर्स आपण शिकलो, कॉन्स्टंट आणि व्होलेटाईल हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये शिकलो. टाइप मॉडिफायर्स पण एक प्रकार असतो. टाइप क्वालिफायर्स पण एक प्रकार असतो. टाइप क्वालिफायर्स मध्ये कॉन्स्टंट आणि व्होलेटाईल येतात. कॉन्स्टंट मध्ये आपण व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. टाइप मॉडिफायर्स मध्ये शॉर्ट, लॉंग ह्या सुद्धा अनसाइन्ड, साइन ह्या सुद्धा गोष्टी येतात. ऑपरेटर आपण शिकलो. त्याच्यामध्ये मग व्हेरियस अरिथमॅटिक ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट्स ऑपरेटर आपण त्याच्यामध्ये शिकलो. बीट वाईज ऑपरेटर्स असतात. तर हा ऑपरेटरचा टॉपिक आहे. ऑपरेटर्स मध्ये मग साईज ऑफ ऑपरेटर सुद्धा आहे, ज्यांनी आपण साईज आपल्याला प्रिंट करता येते. तर हे सगळे कन्सेप्ट त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ आणि एल्स येतं. त्याच्यामध्ये एक स्विच नावाचा पण प्रकार आहे, तो पण येतो. लूप्स येतं. लूप्स मध्ये फॉर आणि व्हाईल लूप येतात. लूप मध्ये मग सिंगल लूप, नेस्टेड लूप ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येत असतात. तर ते सगळं त्याच्यामध्ये आहे. ओके. आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर, आता येतो. येस सर. ठीक आहे. तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. व्हेरियस कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत. तर आपण लूप शिकलोय, नेस्टेड लूप पण शिकलोय, फंक्शन आपण शिकलोय. फंक्शन महत्वाचं आहे. प्रत्येक प्रोग्राम फंक्शन यूज करून झालं पाहिजे. ओके. तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. फंक्शन सगळ्यात महत्वाचं टॉपिक. फंक्शन झालं की मग अरे वगैरे हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. ओके. तर ते पण आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. फंक्शन झालं की ॲरे आपण शिकणार आहे, पॉइंटर आपण शिकणार. ॲरे पॉइंटर झालं की जवळपास 90% सिलेबस आपला होतो. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर युनियन हा सुद्धा टॉपिक त्याच्यामध्ये आहे. ओके. स्ट्रक्चर युनियन, नंतर ॲरे, पॉइंटर, इनम हे पण आपल्याला शिकायचं. तर मेन म्हणजे काय मला सांगायचं की लॉजिक बिल्डिंग जे आजचे मी प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगत होतो, तर त्याचा आउटपुट तुम्हाला काही काही ठिकाणी तुम्ही चुकत होता, तर ते चुकले गेले नाही पाहिजे. प्रोग्राम्स वगैरे नीट बघा. खूप डिफिकल्टी लेवलला जाऊन शिकायचं नाही. बेसिक प्रोग्रामिंग आलं पाहिजे. ओके. बेसिक प्रोग्रामिंग आलं पाहिजे. क्लिअर आहे? येस येस सर. सर. ठीक आहे. तर कॉन्फिडन्स लेवल वाढवा. म्हणजे आता 20-30 दिवस झाले, 21-22 दिवस आपले सेशन झालेत. नेस्टेड लूप वगैरे शिकलोय, फंक्शन आपण शिकलोय, इफ एल्स शिकलोय, स्विच आपण शिकलोय, ऑपरेटर्स शिकलोय, बेसिक प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट आपले झाले. तर बेस्ट प्रॅक्टिसेस महत्वाचं आहे. प्रोग्राम कसा मेंटेन करायचा. गिटहब आपण यूज करतो, जे इंडस्ट्री स्टँडर्ड टूल आहे, ज्याला सोर्स कोड मॅनेजमेंट टूल म्हणतात. म्हणजे गिटहब वरती आपण कोड मेंटेन करतो. तर गिटहब हे माहीत नसतं. म्हणजे तुम्ही जर कॉलेज मध्ये आहे तर विचारून बघा, म्हणजे गिटहब किती मुलांना माहित आहे. तर ते जर तुम्हाला येते तर दॅट इज व्हेरी व्हेरी वेल अँड गुड. करेक्ट. तर ते टूल तुम्ही सोर्स कोड मॅनेजमेंटसाठी यूज करता आणि त्याच्या कमांड्स वगैरे पण तुम्ही शिकू शकता. तर माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती सुद्धा मी गिटहबचे खूप सारे सेशन घेतले. बट तुमच्या लेवलला आधी सी लँग्वेज येणं गरजेचं आहे. सी लँग्वेजचा प्रत्येक प्रोग्राम डिफिकल्टी लेवल किती पण असेल तरी तो तुम्हाला यायला पाहिजे. बेसिक तर यायलाच पाहिजे, पण डिफिकल्ट लेवल यायलाच पाहिजे. जेवढं माझ्या गिटहब वरती जे प्रोग्राम्स आहेत, जे मी रेकमेंड करतो की तुम्ही सी लँग्वेज करताना हे सगळे प्रोग्राम बघा. डेटा आपण हे पण आपण कन्सेप्ट बघितलं होतं की स्टोरेज टाईप. विचार द स्टोरेज टाईप इन सी. याचा जर मी क्वेश्चन विचारला तर हे तुम्हाला याचा आन्सर येत आहे का? सी मध्ये स्टोरेज टाईप कुठले आहेत? अबिरा, प्रथमेश.
आपलं झालाय तो टॉपिक. आय थिंक मीच घेतला होता. आठवत आहे का? स्टोरेज टाईप इन सी. व्हिडिओ पण आहे, रेकॉर्डिंग पण आहे आपल्याकडे त्याचं. ऑटोस्टॅटिक एक्सटर्न रेजिस्टर, बरोबर? येस ऑर नो? अभिरा प्रथमेश, येस ऑर नो? येस. झालंय नाही, स्टोरेज क्लास झालाय. तर तेच आहे, म्हणजे पुढं पुढं जाताना आहे ना, तुम्ही विसरू नका या गोष्टी. नीट मेंटेनन्स वगैरे असणं गरजेचं आहे. तर प्रॉपर मेंटेन वगैरे करा गोष्टी आणि त्या करून घ्या त्याच्यामध्ये. तर आज आपण इथं थांबतोय. प्रोग्रामिंग थोडंसं परत एकदा लक्ष द्या. फक्त रोज तुम्ही सेशन अटेंड करताय, ते सेशन पुरतं तुम्ही ऍक्टिव्ह राहताय, तर तसं नकोय मला. मागचा प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक प्रोग्राम, प्रत्येक सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा फॉलो व्हायला पाहिजे. मग त्या नोट्स असू, मीटअपमध्ये कमिट्स असू, प्लस लॉजिक बिल्डिंगचं डेव्हलपमेंट असू. मी जर एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतोय, तो झालेला आहे, तर तो तुम्हाला यायलाच पाहिजे. ओके. तर लॉजिक बिल्डिंगच्या आज असाइनमेंट झाल्या, ज्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम्स ऑन नेस्टेड लूप्स आज आपण पाहिलंय. तर हा आजचा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि आजचा येण्यासाठी मागचे सगळे महत्वाचे आहेत. ओके, ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूयात. इफ देर आर एनी क्वेश्चन्स टीम कॅन आस्क, अदरवाइज वी कॅन कन्क्लूड. एनी क्वेश्चन्स प्रथमेश, अविरा? सर नो सर. तुम्ही 30 जुलैच्या एक्झामचा सिलेबस रिटर्न फॉर्मॅट मध्ये पाठवू शकता का? रिटर्न फॉर्मॅट वगैरे काही नाही. जे आतापर्यंत झाले ते सगळे प्रोग्राम्स आहेत, ते चॅनल वरती आहेत. रिटर्न फॉर्मॅट असं सांगेल मी की आतापर्यंतचे सगळे टॉपिक्स आणि विथ प्रोग्राम. ओके, ओके. ठीक आहे, चलो.